हॅलो गाय, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्याकडे BPL सामना भरवण्यात आला होता आणि त्यामध्ये सर्वांचा उत्साह आणि जोश तुम्हाला नक्कीच बघायला भेटणार आहे व्हिडिओमध्ये। तर हे बघा, पाठीमागे बघत असाल हे ग्राउंड आहे। इथे आता आम्ही सर्व तयारी करून आलेलो आहोत। बघा जोश किती आहे, आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावरती। सगळेजण एकत्र उभे राहू, सर्व टीम आणि सगळ्यांच्या सहमताने आम्ही BPL सामना भरवतो आणि सगळ्यांचा उत्साह दिसत असेल बघा तुम्हाला हे कसे। तर हे आहेत पूर्ण आमच्या जवळपास 6 टीम बनलेल्या आहेत आणि त्याचा उत्साह तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। तर नक्कीच सर्वप्रथम उद्घाटनासाठी आम्ही सर्व सज्ज आहोत। इथं बघा अशा प्रकारे हे सर्व टीम आहे आणि बघा इथे समोरच, आणि यानंतरच लगेचच उद्घाटनासाठी आम्ही प्रमुख पाहुणे म्हणून बोलवले होते गावचे सदस्य हेगर खांजोडे, शांताराम खांजोडे, त्याचप्रमाणे सरपंच दीपक जाबर आणि पिंपळशेत ग्रामपंचायतचे सरपंच दिनेश जाधव यांनी सुद्धा आम्हाला खूप चांगल्या प्रकारे मदत केलेली होती। आर्थिक मदत यांच्याकडून आम्हाला मिळाली होती। त्याचप्रमाणे शांताराम चौधरी सुद्धा म्हणून त्यानंतर शांताराम खांजोडे यांनी थोडंसं आम्हाला मार्गदर्शन केलं। ते मार्गदर्शन आम्ही ऐकून घेतलं आणि त्यानंतर लगेच त्या सामनाला स्टार्ट झाले। सामना स्टार्ट होऊन काही राऊंड खेळलो गेल आणि त्यानंतर दुपार झाली। दुपारचं जेवणाचा वेळ झाली। त्यानंतर जेवणाची आम्ही मस्त व्यवस्था केली। मस्त खिचडी भात बनवून सर्वांनी त्या जेवणाचा आनंद घेतला होता। तर त्या जेवणाचे काही क्षण आम्ही तुम्हाला या पुढे दाखवतोय, तर त्याच्या नक्कीच ते व्हिडिओ बघा। ह्याच्यामध्ये काही जणांना कसं क्रिकेटचा सामना वाटला आणि आजचा दिवस कसा आनंदात गेला आणि याच दिवसाची आम्ही सर्वजण वाट बघत होतो, ते क्षण आता आपण बघणार आहोत। तर त्याला त्याकडे बारीक मीठ घेणे ना हवा आता आमची आहे पाय आमचे जेवण बनवला तिथे बारीक मीठ असेल बघ। जेवण भेटेल सगळ्यांना। बोल, कसं वाटलं जेवण? एक नंबर। धरम, कसं वाटलं? एकदम किती झाले फेरी तुझी गावामध्ये? या गावामध्ये सकाळपासून किती फेरी झाली तुझी? एकच। मग तिथं 2 कशा बाटल्या संपल्या? अनिल, कसं वाटतं खेळायला? तू नाराज आहे का? राजू भाई, अरे बोला भाई, हे माझा पण घे। कसं वाटलं? बरं वाटलं। खाणं कसं आहे? मस्त आहे, चांगलं आहे, ठीक आहे। तुझं आहे ना? आपला सचिन भाई आहे ना? जेवणाची मजा बघितलीच आपण। आता यानंतर आपण बक्षीस समारंभ आणि सत्कार याचे क्षण बघतोय।